नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण आपलं राज्यशास्त्राचं दुसरं प्रकरण भारताचे परराष्ट्र धोरण या प्रकरणाचा अभ्यास केला. आता आजच्या तासिकेला आपण आपलं राज्यशास्त्राचं तिसरं प्रकरण भारताची सुरक्षा व्यवस्था याचा अभ्यास करणार आहोत. पहा मुलांनो, दुसऱ्या प्रकरणामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरण या प्रकरणामध्ये आपण राष्ट्रीय हितसंबंध याच्याविषयी माहिती पाहिली की साधारणपणे प्रत्येक राष्ट्र कशात आपलं हित आहे असं समजतं आणि त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतं, त्यानुसार परराष्ट्र धोरण आखत असतं. तर प्रत्येक राष्ट्र आपल्या देशाचं स्वातंत्र्य, आपल्या देशाचं सार्वभौमत्व, आपल्या देशाच्या भौगोलिक सीमा म्हणजे आपल्या देशाची अखंडता, आपल्या देशाचं राष्ट्रीय ऐक्य, एकात्मता आणि आपल्या देशाचा आर्थिक विकास या गोष्टींना जास्तीत जास्त प्राथमिकता, महत्त्व देण्याचा प्रयत्न करीत असतं. म्हणजे या गोष्टींचं संरक्षण करणं म्हणजे राष्ट्राचं हित साधणं असं साधारणपणे समजलं जातं. मग राष्ट्राचं हित साधण्यासाठी, राष्ट्राच्या हिताच्या संबंधाचं रक्षण करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था असावी लागते ना. म्हणून प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या संरक्षणासाठी, परकीय आक्रमणापासून आपल्या राष्ट्राला वाचवण्यासाठी, आपल्या राष्ट्राला संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी किंवा अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण मिळवण्यासाठी, अंतर्गत क्षेत्रामध्ये ज्या निरनिराळ्या समस्या होतात आणि व्यवस्था बिघडून जाते, अराजकता निर्माण होते, गोंधळाची स्थिती निर्माण होते, गडबडीची स्थिती निर्माण होते, त्याच्यापासून देशाचं रक्षण करण्यासाठी, परत आपल्या देशामध्ये जनजीवन सुरळीत करण्यासाठी म्हणून जी एक सुरक्षा यंत्रणा निर्माण करीत असतं प्रत्येक राष्ट्र, त्याला सुरक्षा व्यवस्था असं संबोधलं जातं. आणि प्रत्येक राष्ट्र हे काम करीतच असतं नव्हे, त्याला अग्रक्रम देत असतं, त्याला प्रथम स्थान देत असतं. ठीक आहे, विकासाची कामं थोडीशी आजची उद्यावर ढकलली तरी चालतात, पण स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, अखंडता, देशाच्या सीमांचं संरक्षण, अंतर्गत गडबड गोंधळाच्या स्थितीपासून देशाचं रक्षण, या सगळ्या गोष्टींना मात्र महत्त्व दिलंच पाहिजे आणि प्रत्येक राष्ट्र ते देत असतं. त्याच्यासाठी जी एक भक्कम सुरक्षा यंत्रणा प्रत्येक राष्ट्र निर्माण करीत असतं त्याला त्या राष्ट्राची सुरक्षा व्यवस्था असं संबोधलं जातं. तर आपण या प्रकरणामध्ये आज 3 गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. साधारणपणे राष्ट्र कोणतंही असो, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय आणि भारताची राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा, भारतीय सुरक्षा यंत्रणेचे स्वरूप, भारतीय सुरक्षा यंत्रणेसमोर आव्हानं पण आहेत, त्याचा आपण पुढच्या तासिकेला अभ्यास करू. राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचे मार्ग कोणते असतात त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे 3 मुद्द्यांचा आपण या तासिकेला अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचे, जपण्याचे मार्ग कोणते आहेत आणि भारताची सुरक्षा यंत्रणा, तिचं स्वरूप कसं आहे त्या संदर्भात या तासिकेला आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पहिला मुद्दा, राष्ट्रीय सुरक्षा, ज्याच्यावरती कोणकोणत्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात ते मी बोर्डवरती लिहिलेले आहेत. एक तर राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय असा थोडक्यात उत्तर लिहामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो या मुद्द्यावरती, किंवा टिपा लिहा, संकल्पना स्पष्ट करा. राष्ट्रीय सुरक्षा किंवा चूक की बरोबर मध्ये एक विधान विचारलं जातं जे आपल्याला सकारण स्पष्ट करावं लागतं. विधान आधी चूक आहे की बरोबर आहे हे लिहावं लागतं आणि त्यानंतर ते चूक असेल तर चूक आणि बरोबर असेल तर बरोबर कसं. मग ते विधान काय येतं, प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असतं, हे विधान आहे. आणि ते विधान कसं आहे, विधान काय येतं, प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था
भक्कम करण्याचा प्रयत्न करीत असते. आणि हे विधान कसं असणार आहे? बरोबर असणार आहे, कारण प्रत्येक राष्ट्रीय हितसंबंधामध्ये आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत अव्यवस्थेपासून आणि परकीय आक्रमणापासून आपल्या राष्ट्राचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याला प्राथमिकता देतो, त्याला महत्त्व देतो, अग्रक्रम देतो. आणि त्यामुळे भक्कम अशी सुरक्षा व्यवस्था जी बाह्य आणि अंतर्गत धोक्यापासून आपल्या राष्ट्राचं संरक्षण करेल अशी व्यवस्था निर्माण करीत असतं. म्हणून हे विधान कसं आहे? बरोबर आहे. प्रत्येक राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न करीत असतं. एखाद्या राष्ट्राची राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था जेवढी सामर्थ्य संपन्न, जेवढी भक्कम, जेवढी मजबूत, तेवढं ते राष्ट्र सुरक्षित असं मानलं जातं. म्हणून प्रत्येक राष्ट्राचा तो प्रयत्न असतो. मग बघा, राष्ट्र असुरक्षित कशामुळे होतं? राष्ट्रीय सुरक्षा करायची आहे तर राष्ट्र असुरक्षित कशामुळे होतं? कोणकोणत्या कारणापायी राष्ट्राची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते? आपण मागच्या प्रकरणामध्ये अभ्यासलंय की जगातल्या सगळ्याच स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राची अशी जी एक व्यवस्था असते तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो. आणि प्रत्येक राष्ट्र या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा भाग असतं. कारण आहे परस्परावलंबन. राष्ट्र अनेकानेक गरजांची पूर्तता करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात, त्यामुळे एकमेकांचं सहकार्य घेत असतात. मग अशी आंतरराष्ट्रीय व्यवस्था असूनही अव्यवस्था कशापायी निर्माण होते? कोणत्या कारणामुळे निर्माण होते? राष्ट्रामध्ये संघर्षमय परिस्थिती का निर्माण होते? संघर्षमय परिस्थितीतून राष्ट्र असुरक्षित का बनतात? आणि मग राष्ट्राची सुरक्षा करण्यासाठी उपाय का करावे लागतात? ठीक आहे, तर काही कारण आहेत राष्ट्र असुरक्षित बनण्याच्या पाठीमागं ज्या घडामोडी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये घडतात. जसं राष्ट्राच्या शेजारी राष्ट्र असतात जगात. मग बऱ्याच राष्ट्रांच्या भौगोलिक सीमा या एकमेकांना लागून असतात. मग सीमेच्या संबंधामध्ये प्रश्न निर्माण होतात. सीमा प्रश्न. राष्ट्र असुरक्षित कशामुळे होतात? त्याची काही कारण आहेत. राष्ट्राच्या असुरक्षिततेची कारण. सीमा प्रश्न. दुसरा आहे म्हणजे सीमा ठरलेल्या असतात पण त्या दोन पैकी एखाद्या राष्ट्राला मान्य नसतात. जसं भारत आणि चीन यांच्या दरम्यान आहे. उदाहरणादाखल जर घ्यायचे तर भारताला सीमारेषा मान्य आहे भारत आणि चीन यांच्यामधली, पण चीनला मान्य नाहीये. कधी सीमारेषा ठरलेल्या नसतात स्पष्टपणे, त्यामुळं प्रश्न निर्माण होतात, समस्या निर्माण होतात आणि राष्ट्र असुरक्षित व्हायला लागतात. कारण कधी पण युद्धाची भीती निर्माण होते. दुसरा आहे पाणी वाटपाचा प्रश्न. पाणी वाटपाचा प्रश्न पहा, एकच नदी असते, ती कधी 2 किंवा 3 देशांमधून वाहत असते. तिचा उगम एका देशामध्ये असतो, तिचा प्रवाह मोठा एखाद्या देशामध्ये होतो आणि एखाद्या तिसऱ्या देशामध्ये जाऊन ती समुद्राला मिळत असते. बरोबर आहे. जसं ब्रह्मपुत्रा नदी आहे, ही नेपाळमध्ये उगम पावते. नेपाळमध्ये ही नदी आहे, भारतामध्ये आहे आणि बांगलादेशात पण आहे. पंजाब मधल्या 5 नद्या पंचाब आब म्हणजे पाणी. ज्या ठिकाणी 5 नद्यांचं पाणी आहे त्या प्रदेशाला तर पंजाब म्हटलेलं आहे ना. झेलम, चिनाब, सतलज, रावी, बियास अशा 5 नद्या त्या प्रदेशातून वाहणाऱ्या. आणि फाळणी झाली भारताची आणि पाकिस्तानची निर्मिती झाली आणि पंजाबचा काही भाग हा पाकिस्तानामध्ये समाविष्ट झाला. मग आता या ज्या नद्या आहेत त्या पाकिस्तानामध्ये पण वाहतात. सिंधू नदी आहे, भारतात उगम आहे, पाकिस्तानात वाहते. मग या बाबतीत या नद्यांचं जे पाणी वाटप असतं त्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतात. कधी काही राष्ट्र ज्या राष्ट्रामध्ये त्या नद्या उगम पावतात पुढच्या राष्ट्राकडे त्याचं पाणी वाहू दिलं जात नाही, ते पाणी अडवण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्याच्यातून प्रश्न निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, म्हणून सीमा प्रश्न असतील, पाणी वाटपाचा प्रश्न असतील. तिसरा आणखी एक प्रकारचा प्रश्न निर्माण होतो, स्पर्धा.
मग ही स्पर्धा अनेकानेक क्षेत्रात असू शकते. अवकाश संशोधन स्पर्धा, अणु संशोधन क्षेत्रात स्पर्धा, शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये स्पर्धा, उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा, म्हणजे व्यापारी स्पर्धा, आर्थिक स्पर्धा, अनेक क्षेत्रामध्ये ही स्पर्धा निर्माण होऊ शकते. आणि स्पर्धा जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत राष्ट्र सुरक्षित होत नाहीत. पण स्पर्धेला जर वाईट वळण लागलं तर स्पर्धेतून दुश्मनी आणि शत्रुत्व दोन राष्ट्रांमध्ये निर्माण व्हायला काही वेळ लागत नाही. मग आत्यंतिक जी स्पर्धा असते तिचं रूपांतर कधीही शत्रुत्वात आणि दुश्मनीमध्ये राष्ट्रांमधल्या होऊ शकतं. म्हणून स्पर्धा. त्याच्यानंतर आहे निर्वासित. निर्वासितांचे लोंढे. एखाद्या देशामध्ये अशी काही उलथापालथ होते किंवा एखाद्या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की एखाद्या गटावरती अन्याय होत असतो, त्या ठिकाणी त्यांना दुय्यम नागरिकाचं जगणं जगावं लागतं. अशा परिस्थितीत तिथं विद्रोह करतात. हा गट काय करतो? सरकारच्या विरोधात विद्रोह करतो. आणि समजा जर या गटाच्या विरोधामध्ये तिथल्या गृहकलहामध्ये, गृहयुद्धामध्ये जर सरकारने त्या ठिकाणच्या जर भूमिका खूपच कडक अशी घेतली तर कदाचित त्या समाजाला, त्या घटकाला ज्यांच्यावरती त्या देशामध्ये अन्याय होऊ लागलेला आहे त्यांना त्या देशात राहणं सुद्धा खूप अशक्य होतं. त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असतो त्या ठिकाणी आणि त्या देशाला सोडणं त्यांना भाग पडतं. मग असे देश सोडलेले जे त्रस्त झालेले नागरिक आहेत ते काय करतात? शेजारच्या देशामध्ये आश्रयाला येतात. आणि अशा पद्धतीने स्वतःचा देश नसलेले असे जे लोक आहेत ते शेजारच्या देशामध्ये जेव्हा येतात तेव्हा ते काय असतात? निर्वासित असतात. आणि हे निर्वासित शेजारच्या देशात आले की अनंत प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. कारण तिथं असलेल्या नागरी सोयी सुविधांवरती खूप मोठा बोजा, ताण त्यांच्यामुळे निर्माण होतो. आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न सोडवण्यातून सुद्धा त्या दोन राष्ट्रांमध्ये संघर्षमय परिस्थिती निर्माण होत असते. म्हणजे सीमा प्रश्न असतील, पाणी वाटपाचा प्रश्न असेल, निर्माण होणारी स्पर्धा असेल दोन राष्ट्रातली, किंवा निर्वासितांचे लोंढे येणं असेल, या अशा अनेक कारणामुळं राष्ट्र असुरक्षित होऊ शकतात. किंवा एखादं राष्ट्र अत्यंतिक आक्रमक असं परराष्ट्र धोरण आखणारं असतं, राष्ट्रवादी असं असतं. आत्यंतिक राष्ट्रवाद किंवा आक्रमक असं परराष्ट्र धोरण असं जर त्या राष्ट्राचं असेल तर त्यातून सुद्धा शेजारच्या किंवा समोरच्या राष्ट्राच्या समोर सुरक्षेचं आव्हान निर्माण होऊ शकतं. कारण आक्रमक परराष्ट्र धोरण ज्याचे विस्तारवादी, ज्याची परराष्ट्र नीती आहे, असं राष्ट्र शेजार पाजारच्या राष्ट्रावरती कुरघोडी करण्याचा, त्यांची जमीन बळकावण्याचा, त्यांचा प्रदेश बळकावण्याचा सतत प्रयत्न करीत असतं. आणि त्याच्यातून सुद्धा शेजारची राष्ट्र ही काय होत असतात? असुरक्षित अशी होत असतात. म्हणजे विविध कारणांनी राष्ट्राची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला आपली सुरक्षा व्यवस्था ही काय करावी लागते? मजबूत करण्याचा प्रयत्न करावा लागतो. या सगळ्या परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? बघा, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे व्याख्या अशी केलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये. कोणत्याही परिस्थितीत आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचं, सार्वभौमत्वाचं आणि अस्तित्वाचं रक्षण करणं ही प्रत्येक राष्ट्राची जबाबदारी आणि कर्तव्य असतं. आणि त्यासाठी प्रत्येक राष्ट्राला आपली सुरक्षा व्यवस्था, संरक्षण यंत्रणा ही सुसज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते. तिलाच राष्ट्रीय सुरक्षा असं संबोधलं जातं. काय म्हणाले मी? लक्षात घ्या. राष्ट्रीय सुरक्षा टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्टकरणामध्ये विचारलं काय, किंवा थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्नाच्या अंतर्गत विचारलं काय, त्याच्यातला गाभा असलेला, आत्मा असलेला मुद्दा हाय आता जो मी सांगतेय आणि या ठिकाणी लिहिणार आहे. आता मी काय म्हणाले? कोणत्याही परिस्थितीत आपल्या राष्ट्राचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि अस्तित्व टिकवणं हे प्रत्येक राष्ट्राचं आद्य, प्रथम
महत्त्वपूर्ण असं कर्तव्य आणि जबाबदारी असते आणि त्यासाठी प्रत्येक राष्ट्र आपली सुरक्षा व्यवस्था सुसज्ज आणि अद्ययावत ठेवत असतं किंवा त्याला ठेवावी लागते. यालाच राष्ट्रीय सुरक्षा असं संबोधलं जातं. गाभा असलेला असा मुद्दा. व्याख्याच म्हणा ना थोडक्यात. कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक राष्ट्र आपले सार्वभौमत्व व अस्तित्व टिकवण्यासाठी अद्ययावत व सुसज्ज अशी सुरक्षा यंत्रणा निर्माण करीत असते, टिकवत असते, ठेवत असते. कारण ती प्रत्येक राष्ट्राची जबाबदारी व प्रथम कर्तव्य असते. यालाच राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था असं संबोधलं जातं. ठीक आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय हे कळलं ना तुम्हाला. आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचे मार्ग. आता इतकं महत्व प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेला देतं तर राष्ट्र असुरक्षित तर होतच असतात. कोणकोणत्या कारणापायी होतात ते पण आपण पाहिलं. मग ही राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचे मार्ग 3 आहेत. राष्ट्र कोणतंही असो, केवढंही असो आणि कसंही असो, या राष्ट्रांना 3 प्रकारांनी आपल्या राष्ट्राची सुरक्षा करता येते. 3 मार्ग आहेत आपल्या राष्ट्राचं संरक्षण करण्याचे. ते कोणते आहेत? राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचा पहिला मार्ग आहे पहा, धोका ओळखणं. कशाचा धोका? आपलं राष्ट्र कोणामुळं असुरक्षित आहे. कोणत्या राष्ट्रापासून आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेला धोका आहे हे ओळखणं हा पहिला मार्ग आहे. धोका ओळखणे. आणि जास्तीत जास्त धोका हा खूप लांबच्या राष्ट्राकडून नसतो. जे राष्ट्र आपलं सख्ख शेजारी राष्ट्र आहे, ज्यांच्या सीमा आपल्या राष्ट्राला लागून आहेत, भौगोलिक अंतर ज्या देशांमधलं खूप कमी असतं, अशी राष्ट्र, सख्खी शेजारी असणारी राष्ट्रच एकमेकांच्या सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण करू शकतात, एकमेकांना असुरक्षित करू शकतात. गुण्यागोविंदानं राहिली तर काही प्रश्न नाहीये, पण गुण्यागोविंदाने राहत नसतील तर मात्र धोका निर्माण करू शकतात. म्हणून प्रत्येक राष्ट्राला शेजारपाजारच्या सगळ्याच राष्ट्राकडून धोका असतो असं नाही, पण कोणत्या राष्ट्राकडून धोका आहे हे मात्र ओळखता आलं पाहिजे. कारण धोकाच ओळखता आला नाही तर त्या स्वरूपाचे व्यवहार आपल्याला करता येणार नाहीत, म्हणजे त्या राष्ट्राला करता येणार नाहीत. ठरवता येणार नाही ना की या राष्ट्रापासून धोका आहे तर आपल्याला याच्यासोबत संबंध कशा प्रकारचे ठेवायचे आहेत, कशी धोरणं या राष्ट्राच्या संदर्भामध्ये आपल्याला आखायची आहेत, कसे निर्णय घ्यायचे आहेत, कोणती काळजी घ्यायची आहे या राष्ट्रासोबत तह करताना, करार करताना, वर्तन करताना, व्यवहार करताना, वागताना, संबंध निर्माण करताना, संबंध वाढवताना, या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यासाठी धोका ओळखणं, ज्याच्यामुळं आमचं राष्ट्र असुरक्षित होऊ शकतं, सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, सीमांना धोका निर्माण होऊ शकतो, अखंडतेला, एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो. धोका ओळखणं हे जतन, राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचा पहिला मार्ग. दुसरा, धोका ओळखल्यानंतर तयारी करणं. केव्हाही युद्धाची तयारी सतत ठेवणं नाही, युद्ध करायचं हे सतत ध्यानात ठेवणं नाही, पण युद्ध करावं लागलंच तर
कारण आपल्या देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि अस्तित्व टिकवणं हे प्रत्येक राष्ट्राचं आद्य कर्तव्य आणि जबाबदारी आहे ना. त्यामुळं अशा वातावरणामध्ये जेव्हा आपल्याला युद्ध करावंच लागणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली, तर त्यावेळेस आम्ही तयारी करणार का? त्यावेळेस सुरक्षा यंत्रणा सुसज्ज करण्याचा प्रयत्न करणार का? अद्ययावत करण्याचा प्रयत्न करणार का? शस्त्रास्त्राची त्यावेळेस निर्मिती करणार का? नाही. तहान लागल्यावर वीर खोदणार का? नाही ना. बरोबर आहे. आधीच त्याच्यासाठी नियोजन करावं लागतं, तयारी करावी लागते. म्हणून प्रत्येक राष्ट्राला राष्ट्रीय सुरक्षा जर जतन करायची असेल तर आपली सुरक्षा यंत्रणा सुसज्ज आणि अद्ययावत अशी करावी लागते, अद्ययावत ठेवावी लागते. अद्ययावत ठेवणं म्हणजे निरनिराळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जी शस्त्रास्त्र निर्माण करता येऊ शकतं अशी शस्त्रास्त्र निर्माण करणं. लष्कराला त्या दृष्टिकोनातून वरचेवर प्रशिक्षण देत राहणं, प्रशिक्षित करीत राहणं. म्हणजे लष्करी तयारी आणि शस्त्रास्त्रांची पण तयारी, सुसज्ज आणि अद्ययावत अशी सुरक्षा यंत्रणा आम्हाला निर्माण करावी लागते. पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जी शस्त्रास्त्र वापरली गेली त्याच्यापेक्षा कितीतरी विनाशकारी, विध्वंसकारी, क्षमतावान अशी शस्त्रास्त्र आता निर्माण झालेली आहेत. त्यामुळं त्या काळातल्या ज्या बंदुका होत्या किंवा त्या काळातली जी शस्त्रास्त्र होती त्याचा वापर करून आता लढण्यात काही अर्थ नाहीये ना. त्यामुळे यश येणार नाहीये ना. त्यामुळे राष्ट्र सुरक्षित राहणार नाहीये ना. बरोबर आहे. त्यामुळे त्यात अद्ययावतता, आधुनिकता आणावी लागते. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर त्याच्यामध्ये प्रत्येक राष्ट्राला करावा लागतो. ठीक आहे. तर हा सुरक्षा यंत्रणा सुसज्ज आणि अद्ययावत करणे हा जतन करण्याचा, राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचा दुसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग, नेहमी युद्धाने प्रश्न सुटत नसतात. युद्धामुळं जागतिक शांतता धोक्यात येते, अशांतता निर्माण होते आणि असुरक्षितता अधिक वाढते. आणखी एका राष्ट्राच्या ऐवजी आणखी 4 राष्ट्राची असुरक्षितता युद्धामुळं वाढते. हा अनुभव आहे जगाचा. आणि त्यामुळं समस्या निर्माण झाल्या तर त्या संघर्षाची परिणती युद्धात होऊ नये या दृष्टिकोनातून आणखी एका मार्गाचा जगातली राष्ट्र अवलंब करतात. आपली धोरणं, आपलं परराष्ट्र धोरण या जास्तीत जास्त जगातल्या इतर राष्ट्रांचा पाठिंबा, समर्थन मिळवून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपल्या मित्रांची संख्या जगात, आपल्या सहकाऱ्यांची संख्या जगात, आपलं समर्थन करणाऱ्यांची, आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांची, आपल्या बाजूने उभं राहणाऱ्यांची संख्या जगात वाढवण्याचा प्रत्येक राष्ट्र प्रयत्न करीत असतं. आणि असा प्रयत्न केला तरच प्रत्यक्ष युद्धाने प्रश्न सोडवण्याची भाषा बोलण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. म्हणून तिसरा मार्ग काय आहे? आपल्या परराष्ट्र धोरणाचे समर्थन करणारे किंवा त्याला पाठिंबा देणारे सहकारी, मित्रदेश यांची संख्या वाढवणे. मित्रांची संख्या वाढली की आपोआपच शत्रूचं बळ कमी होतं. बरोबर आहे. कारण संख्याबळ जास्त दिसल्यानंतर समोरचा थोडासा घाबरतो, दबतो ना. बरोबर आहे. आणि प्रत्यक्ष युद्धाची पाळी येत नाही, युद्ध करावं लागत नाही आणि शांतता धोक्यात येत नाही. म्हणजे ते टाळता येतं, युद्ध टाळता येतं या पद्धतीने पण, आणि राष्ट्राची सुरक्षा होते. म्हणून राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचे हे 3 मार्ग जगातली राष्ट्र अवलंबित असताना आपल्याला दिसतात. कोणता? धोका ओळखणे, कोणत्या राष्ट्रापासून आपल्याला धोका आहे, आपली राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे ते ओळखणं, धोका ओळखून आपली सुरक्षा यंत्रणा सुसज्ज आणि अद्ययावत करणं, आणि प्रत्येक वेळी युद्धाच्या मार्गानेच समस्या, प्रश्न हे सोडवले जाऊ शकत नाहीत. म्हणून त्या धोरणाचा अवलंब न करता आपल्या धोरणाला, आपल्या निर्णयाला, आपल्या व्यवहाराला, आपल्या परराष्ट्र धोरणाला
आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्या किंवा जगातल्या इतर राष्ट्रांचं समर्थन प्राप्त करणं, त्यांचं सहकार्य मिळवणं, त्यांचा पाठिंबा मिळवणं, त्यांचं गुडविल मिळवणं, हा पण मार्ग अवलंबिता येतो आणि युद्ध टाळता येतं, राष्ट्राची सुरक्षा करता येते. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, आता आपण येऊया. हे तर झालं जगाच्या राष्ट्राच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय आणि राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचे मार्ग. आता आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी, आपल्या देशाची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, भारतीय सुरक्षा यंत्रणेचं स्वरूप कसं आहे पहा. भारतीय सुरक्षा यंत्रणेमध्ये प्रामुख्याने 3 सुरक्षा दलांचा समावेश होतो. 3 सेनांचा प्रामुख्याने म्हणते मी समावेश होतो. ठीक आहे, भारतीय सुरक्षा यंत्रणा. आणि ते 3 प्रमुख दल म्हणजे एक आहे भूदल, दुसरा आहे नौदल आणि तिसरा आहे हवाई दल किंवा वायुदल. स्थलसेना, नौसेना आणि वायुसेना असंही त्याला संबोधलं जातं. तर ही 3 दल आहेत भारतीय सुरक्षा यंत्रणेमध्ये. तिचं स्वरूप आपल्याला समजून घेत असताना या 3 दलाच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करावा लागतो. एक स्थलसेना, ज्यालाच भूदल असंही संबोधलं जातं. दुसरे नौसेना, ज्यालाच नौदल असंही संबोधलं जातं. आणि तिसरे वायुसेना, ज्यालाच वायुदल असंही किंवा हवाई दल असंही संबोधलं जातं. बघा, प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळी आहे. स्थलसेना किंवा भूदलाची जबाबदारी भारताच्या भौगोलिक सीमांचं संरक्षण करणं, भौगोलिक सीमांचे संरक्षण. नौसेनेची जबाबदारी, भारताला खूप मोठा 1000 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. कारण एकीकडं हिंद महासागर, एकीकडे अरबी समुद्र आणि एकीकडे बंगालचा उपसागर, खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. ही गौरवाची गोष्ट आहे, ही जमेची बाजू आहे, हे फायद्याचं आहे. पण दुसरीकडं एवढा मोठा समुद्र किनारा लाभला असल्या कारणाने आपल्याला सुरक्षा व्यवस्था सुद्धा तेवढीच चोख ठेवावी लागते. खूप मोठं काम या नौसेनेचं आणि नौदलाचं आहे, एवढ्या मोठ्या समुद्र किनाऱ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी. म्हणून नौसेनेचं काम काय, भारताच्या सागरी सीमांचे संरक्षण करणे. वायुसेना, भारताच्या अवकाशाचं, आकाशाचं रक्षण करणं, अवकाश सीमेचं रक्षण करणं. आणि ही 3 दल चोखपणे ती जबाबदारी पार पाडतात. ही जी 3 दल आहेत, भूदल असेल, नौदल असेल, वायुदल असेल, यांच्यावरती भारतीय संरक्षण मंत्रालयाचं नियंत्रण असतं. या 3ही दलांवरती नियंत्रण कोणाचं, भारतीय संरक्षण मंत्रालयाचं. अत्यंत चोख अशी व्यवस्था, जबाबदारी वाटून दिलेली. भारतीय संरक्षण मंत्रालयाचं या 3ही दलावरती नियंत्रण असतं. आणि या 3ही दलांचे, भूदल, नौदल आणि वायुदल, या 3ही दलांचे सरसेनापती, सर्व प्रमुख हे राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती या 3ही दलांचे सरसेनापती, सर्वोच्च सेनापती असतात. कारण या 3ही दलातील सेनापतींची नियुक्ती कोणामार्फत होते, राष्ट्रपतींच्या मार्फत होते. जे राष्ट्रपतीच 3ही दलांच्या सेनापतींची, प्रमुखांची, प्रमुख म्हणजे सेनापतीच, सेनानायक, सेनापतींची नियुक्ती करतात. मग सरसेनापती जर राष्ट्रपती असतील तर सेनापतींची नावं काय त्या बघा.
भूदलाचे जे प्रमुख असतात त्यांना जनरल असं संबोधलं जातं. भूदलाच्या प्रमुखाला जनरल, नौदलाच्या प्रमुखाला ऍडमिरल, आणि जे वायुदलाचे प्रमुख असतात त्यांना एअर चीफ मार्शल असं संबोधलं जातं. एअर चीफ मार्शल. आणि या जनरल, ऍडमिरल आणि एअर चीफ मार्शल, जनरल, ऍडमिरल आणि एअर चीफ मार्शल या तिन्ही सेनापतींची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. आपलं जे भूदल आहे ना मुलांनो, एक सांगण्यासारखी गोष्ट आहे. हे इतकं मोठं आहे, इतकं मजबूत बळकट आहे, संख्याबळ इतकं आहे की जगातलं 7व्या क्रमांकाचं भूदल आहे आपलं. जगातलं 7व्या क्रमांकाचं भूदल हे भारताचं भूदल आहे. इतकं मोठं आहे, इतकी मजबूत सुरक्षा यंत्रणा आपल्या भारताची असलेली आपल्याला दिसून येते. तर भारतीय संरक्षण मंत्रालयाचं नियंत्रण या दलांवरती आहे. प्रत्येक दलाचे सेनापती आहेत. सेनापतींच्याही वर राष्ट्रपती हे सरसेनापती असतात आणि म्हणून राष्ट्रपती हे सरसेनापती पण आहेत, लष्कर प्रमुख पण आहेत आणि नागरी सत्तेचे पण प्रमुख असतात ना. नागरी सत्तेचं पण ते प्रतिनिधित्व करतात, कारण भारताचे पहिले नागरिक कोण असतात? राष्ट्रपती असतात. म्हणून युद्ध चालू करायचं, एखाद्या देशाच्या विरोधात युद्ध छेडायचं, सुरू करायचं किंवा युद्ध बंद करायचं, करार करायचं, या संदर्भात निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतींना असतो. म्हणजे युद्ध करणे किंवा युद्धबंदी करणे, तह करणे, करार करणे अधिकार कुणाला आहे? पूर्णपणे हा राष्ट्रपतींना असतो. कारण आपल्याकडे लोकशाही व्यवस्था आहे. प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये नागरी सत्तेचं जो प्रतिनिधित्व करतो, नागरी सत्तेचा जो प्रमुख आहे त्याचं महत्व हे लष्करी प्रमुखांपेक्षा जास्त असतं. ठीक आहे. आणि राष्ट्रपती तर नागरी आणि लष्करी दोन्ही सत्तेचा प्रमुख असतात लोकशाहीमध्ये. ठीक आहे. आता एकदा भूदल, नौदल आणि वायुदलामध्ये सैनिकाची भरती झाली की शिक्षण थांबलं का? हो नाही. कारण ही व्यवस्था दिवसेंदिवस अद्ययावत करावी लागते, सुसज्ज करावी लागते. त्याच्याशिवाय नुसतं संख्याबळ वाढवून उपयोगाचं नाहीये ना. ते कौशल्य पूर्ण पण असलं पाहिजे ना, बरोबर आहे. आणि त्यामुळं प्रयत्न काय केला जातो? तर हे भूदलातले असतील किंवा वायुदलातले असतील, नौदलातले सैनिक असतील, त्या सैनिकांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला जातो. आणि अद्ययावत अशी शस्त्रास्त्र सामुग्री, साधनं, उपकरणं, अस्त्र निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातो. DRDO अशी एक संघटना आहे, अशी एक संस्था आहे मुलांनो भारतामध्ये. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. डिफेन्स संरक्षण रिसर्च संशोधन डेव्हलपमेंट विकास ऑर्गनायझेशन संस्था. संरक्षण संशोधन विकास संस्था, जी संस्था भारतीय सुरक्षा यंत्रणेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली साधनं, उपकरणं आणि शस्त्र निर्माण करण्याचं महत्त्वपूर्ण असं काम करीत असते. तर पुणे या ठिकाणी असणारी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि दिल्ली या ठिकाणी असणारी नॅशनल डिफेन्स कॉलेज या ज्या संस्था आहेत त्या सैनिकांचं शिक्षण आणि प्रशिक्षण या संदर्भामध्ये
जास्तीत जास्त सामर्थ्य संपन्न असं आणि नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी सैनिकांना, म्हणजे कोणत्याही श्रेणीतले सैनिक असोत, A to Z श्रेणीतल्या सैनिकांना सहकार्य करीत असते, मदत करीत असते, प्रशिक्षित करीत असते. ही संरक्षण व्यवस्थेच्या संदर्भातली आहे, शस्त्रास्त्र निर्मितीच्या संदर्भातली आहे. तर ही अकॅडमी आणि कॉलेज जे आहे पुणे आणि दिल्ली या ठिकाणी असलेलं सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या तासिकेला राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचे मार्ग आणि भारतीय सुरक्षा यंत्रणेतील प्रमुख 3 दलांविषयी थोडक्यात माहिती पाहिली. भारतीय सुरक्षा यंत्रणेवरती बऱ्याच पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. 2 गुणांसाठी टिपा लिहा येईल, थोडक्यात उत्तरे लिहा येईल, रिकाम्या जागा सुद्धा विचारल्या जातील आणि तक्ता पूर्ण करा असा सुद्धा या मुद्द्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया आपण. हॅव अ नाईस डे.